शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवासाठी यंदा सरकारच्या माध्यमातून 41 ठिकाणी जिवंत नाग दाखवण्यास आणि पूजनास परवानगी देण्यात आली आहे। गतवर्षी मोजक्याच ठिकाणी परवानगी मिळाली होती, त्यात यंदा वाढ होऊन 41 ठिकाणी ही मंजुरी मिळाल्यानं शिराळकर आणि भाविकांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण पसरलं। आज शिराळ्यात विविध मंडळांनी जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करून त्याची गावातून डॉल्बीच्या दणदणाटात आणि वाद्यांसह मिरवणूक काढली। सांगली जिल्ह्यातील शिराळा गावचं ग्रामदैवत अंबाबाई देवीची आज यात्रा। या दिवशी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्रात मध्ये फक्त शिराळा शहरातच फार पूर्वीपासून जिवंत नागाची पूजा केली जाते, परंतु गेली काही वर्ष सर्प प्राणी मित्रांनी जिवंत नागाची पूजा आणि मिरवणूक काढण्यास हरकत घेतल्यानं न्यायालयानं जिवंत नागाची पूजा करण्यास बंदी घातली होती। अनेक वर्षांपासून चालत आलेली जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा पुन्हा सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते। त्यांना त्यामध्ये यश येऊन गतवर्षी मोजक्याच ठिकाणी परवानगी मिळाली होती। यंदा नागपंचमी उत्सवासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 41 ठिकाणी जिवंत नाग दाखवायला आणि पूजायला परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे शिराळकर आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। आधी हा आम्ही मातीचा नाग पूजला जायचा, पण आता सरकारकडून नागांची पूजा करण्यासाठी म्हणजे प्रबोधनात्मक त्याची पूजा करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली आहे। त्यासाठी सरकारचं मनपूर्वक आभार। आमची नागपंचमी अशीच चालू राहो, तुमचं सरकारचं पण आम्हाला सोबत त्यासाठी राहो आणि नागाची आम्ही आमच्या शिराळकरांकडून कुठलीच म्हणजे हेटाळणं होत नाही आणि कुठलाच नागाला कुठलीच हानी केली जात नाही आमच्या शिराळकरांकडून। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागानं घालून दिलेल्या कडक शर्ती आणि अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे। सापांची मिरवणूक किंवा सापांना इजा पोहोचवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। उत्सव पार पडल्यानंतर सर्व नागांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याबाबतची अट घालण्यात आली आहे। आज शिराळ्यात विविध मंडळांनी जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करून त्याची गावातून डॉल्बीच्या दणदणाटात आणि वाद्यांसह मिरवणूक काढली। दुपारी 1 वाजता अंबाबाई पालखीची भव्य मिरवणूक निघाली। त्यानंतर शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नागाची मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांसह डॉल्बी, लेझर शो आणि लाईट इफेक्ट्सचा समावेश होता। तरुण वर्गानं डॉल्बी लावून डॉल्बीच्या दणदणाटावर ठेका धरला होता। यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक शिराळा नगरीत दाखल झाले होते।